नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा आजचाच म्हणजे 18 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडची सुरुवात होते हॉस्पिटलमध्ये. आपल्याला माहीत आहेच की मधुभाऊ आता कोमामध्ये गेले आहेत आणि अजून शुद्धीवर आलेले नाहीत. अर्जुनचे वडील सायलीला धीर देत म्हणतात की मधुभाऊ कधी बरे होतील हे तुला कळणार देखील नाही. तू काळजी करू नकोस हं. सायली म्हणते की महिपत किती नीच माणूस आहे. घरावर दगडफेक काय करतो, धमक्या काय देतो आणि आता तर मधुभाऊंवर त्याने हल्ला केला. त्यावर अर्जुन म्हणतो की पोलीस कंप्लेंट झाली आहे. पण सायली अर्जुनला म्हणते की पोलीस तर त्यांचे काम करतीलच, पण मला माझं कर्तव्य करायला लागणार आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की तू नक्की काय करणार आहेस? पण सायली काहीही उत्तर न देता निघते आणि अर्जुन तिचा पाठलाग करतो. इथे आपण बघतो की महिपत दारू पिऊन आनंद साजरा करत असतो, कारण त्याला असं वाटतं की आता मधुभाऊ मेले. तितक्यात त्याच्या घरी सायली येते. महिपतला तर त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. सायली त्याला विचारते की तू माझ्या वडिलांवर हल्ला केलास, तुझी हिंमत कशी काय झाली? आता मित्रांनो, महिपतला हे सगळं माहिती आहे, तरी सुद्धा तो नाटक करत सायलीला विचारतो की मधुभाऊंवर हल्ला कधी झाला आणि आता त्यांचे अंत्यविधी कधी आहेत? हे ऐकून सायली भयंकर चिडते. ती म्हणते की तुझ्या दुर्दैवाने ते जिवंत आहेत, कोमामध्ये आहेत, पण लवकरच बरे होते. आणि यापुढे जर तू पुन्हा माझ्या घरच्यांना त्रास दिलास तर तू जेलमध्ये तर जाशीलच, पण मी तुझा स्वतःहून जीव घेईन. हे ऐकून महिपत खूप चिडतो आणि सायलीवर हात उचलतो, पण अर्जुन त्याला अडवतो. मग सायली आणि अर्जुन तिकडून निघून जातात. गाडीत सायली मधुभाऊंच्या आठवणीत रवून जाते. मूड थोडा हलका व्हावा यासाठी अर्जुन तिला एक मस्त चहा ऑफर करतो. इकडे महिपत नागराजला रागाने कॉल करतो. नागराज त्याला म्हणतो की बायको घरी असताना तू मला कॉल का करतोस? महिपत त्याला म्हणतो की आधीच माझी इज्जत गेली आहे आणि तू अजून डोकं नको फिरवू. मग तो नागराजला सांगतो की सायली आली होती आणि धमकी देऊन गेली की माझ्या माणसाला हात लावलास तर जीव घेईन. नागराज म्हणतो तिला मधुभाऊंच्या मर्डरबद्दल कळलं तर नाही ना? त्यावर महिपत म्हणतो की मधुभाऊ अजून जिवंत आहेत, कोमामध्ये गेलेत. त्यावर नागराज म्हणतो पण मी तर त्याला उडवून टाकलं होतं. हे बोलत असताना नागराजची बायको म्हणजेच सुमन त्या खोलीत येते आणि त्यांचं बोलणं ऐकते. इथे सायली रडत असते. मग अर्जुन तिला धीर देत चहा देतो. तिकडे नागराजचं महिपतशी बोलणं चालू असताना तो पकडला जातो. स्वतःला सावरत नागराज सुमनला सांगतो की त्याच्या मित्रांची पार्टी होती. त्या लिस्टमध्ये एका मित्राचं नाव उडवलं असं मी म्हणत होतो. मग सुमनचा जीव भांड्यात पडतो आणि ती म्हणते की तुम्ही साधा डास नाही मारू शकत, तर माणसाला काय माराल? मी पण काहीतरी उगाच विचार करते. आणि ती तिकडून निघून जाते. मग नागराज विचार करतो की जर मधुभाऊ कोमातून उठले तर ते सगळ्यांना सांगत फिरतील की सायलीच तन्वी आहे. आणि जर त्यांना कळलं असेल की मीच त्यांचा खून केला आहे तर माझी तर काही खैर नाही. इकडे अर्जुन सांगतो सायलीला की दरवेळी मला तुझं नवीन रूप बघायला मिळतं. तू मधुभाऊंची अजिबात काळजी करू नकोस. डॅड त्यांच्यासाठी यूएसची डॉक्टर्सची टीम उभी करते. सायली म्हणते की मधुभाऊ हेच तिच्यासाठी पालक आहेत, कारण तिचे खरे पालक कुठे आहेत आणि जिवंत आहेत की नाही हे माहीत नाहीये. त्यावर अर्जुन पटकन बोलतो की अगं तुझे आईवडील जिवंत आहेत, पण स्वतःला सावरून घेतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात असे दाखवले आहे की पोलीस सायलीची चौकशी करत असतात. एवढ्यात नागराज मधुभाऊंच्या खोलीत जातो आणि त्यांचा ऑक्सिजन मास्क काढतो. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.